आई आई मी खेळायला जाऊ का? चिंगी पहिले भाकर खाऊन घे ना, मग खेळायला जा. आई मला भूक नाही आहे, मी खेळून आल्यावर मग भाकर खाईन. ठीक आहे बाप्पा, जा. बाय आई, बाय बाय. चाल, मी चिंटू आणि पिंटू सोबत खेळायला जातो. पिंट्या कॅच पकड, मी तुझ्याकडे फुटबॉल फेकतो. थांब ना बे चिंट्या, थांब ना, मला थोडंसं उभं तर राहू दे. ऍक्शन मध्ये तर येऊ दे. घे पिंट्या, आता फुटबॉल फेकतो मी. कॅच पकड. पकडलं पकडलं, कॅच पकडलं. नाही, एका झटक्यात कॅच पकडलं. काय त्यापेक्षा हुशार आहो मी फुटबॉल खेळण्यात. तर धड जमतही नाही फुटबॉल खेळणं. मस्त बडाय मारतं का बे पिंट्या? माझ फुटबॉल माझ्यासोबत असा बोलतो तू? असा करशील तर तुला खेळूच नाही देणार माझ्यासोबत. ठीक आहे, मी आता फुटबॉल फेकतो. आता पकड कॅच चिंट्या. खाली फेकला का बे फुटबॉल? बराबर फेकला. तू नुसतं कॅच नाही पकडला चिंट्या. काही खेळता बी नाहीये ना, काही नाही, नुसतं तूच तर बळ्या मारतं. फुटबॉल होय ना, म्हणून ते ऐकून घेतो मी. जास्त शांत पण करतं का बे पिंट्या? चुप बस. मा फुटबॉल होय तर तुला मा मनासारखंच खेळायला लागल, नाही तर खेळूच नाही देणार. मला बी खेळू द्या ना चिंट्या पिंट्या. मला बी खेळायचं आहे तुमच्या सोबत. ए चिंगे, आम्ही पोरी सोबत नाही खेळत. काऊन? मी पण तो खेळू शकतो ना, पोरगी होय म्हणून. का झालं? पोरीनं लई चिडी खाते म्हणून आम्ही पोरी सोबत बिलकुलच नाही खेळत. ए पिंट्या, खेळणार आहे माझ्यासोबत? सांग ना चिंट्याले का मला खेळू दे म्हणून. का म्हणली चिंगे? तो फुटबॉल चिंट्याचा होय, म्हणून तो जसं म्हणन तसंच होईन पप्पा. मा फुटबॉल नाही होय, नाही तर मी तुला खेळू दिलं असतं. सांगणार रे पिंट्या, तो चिंट्या त्या दोस्त होय ना. दोस्त होय म्हणून का झालं, पण तो माय नाही ऐकत काय बी. पिंट्या, तुला माझ्या संग खेळायचं असेल तर खेळ, त्या चिंगी संग मी खेळत नाही. तुला खेळायचं असेल चिंगे तर तू आपला फुटबॉल घेऊन ये. काही माया फुटबॉल काही तुला खेळायला देत नाही. अरे चिंट्या, माझ्याजवळ फुटबॉलच नाही ना. कुठून खेळू मग मी फुटबॉल सोबत? माझे बाबा मला फुटबॉलच नाही घेऊन देत. त्या बाबा गरीब आहे ना म्हणून तुला फुटबॉल नाही घेऊन देत, माहिती आहे का चिंगे? हो, बराबर बोलते चिंट्या. तू गरीब अस ना, आमच्यासोबत खेळायचं नाही ना. खेळायचं असेल तर आपला फुटबॉल घेऊन ये, मगच खेळ. खेळू द्या ना रे मला, खेळू द्या ना. एक वेळा नाही म्हणलं ना तर नाही, आम्ही तुझ्यासोबत खेळत नाही. तुला आमच्यासोबत खेळायचं असन तर तू आपला फुटबॉल घेऊन ये. घे पिंट्या, कॅच पकड. दे चिंट्या. कॅच कॅच कॅच. घे चिंट्या, कॅच पकड. कॅच कॅच कॅच. मजा येऊन राहिली मस्त फुटबॉल खेळायला. कॅच कॅच. मला बी खूप मजा येऊन राहिली. हे चिंगी पाहिलं कशी पाहून राहिली आपल्याकडं. आपल्या फुटबॉलने नजर लावते का तर? अबे फुटबॉलले काही बी नजर लागते का? खेळू द्या ना रे, खेळू द्या ना. ए पिंट्या, ए चिंट्या, खेळू द्या ना. तेव्हाची मी उभी आहे वाट पाहत, खेळू द्या ना म्हणून. चिंगे, तुला एक वेळा सांगलं ना, नाहीच खेळू देत. जा तू आपल्या घरी जा. मला खेळू नाही देत आहे. मस्त मजा येऊन राहिली बे फुटबॉल खेळताना. मी आईलेच नाव सांगतो चिंट्याचं पिंट्याचं, मला फुटबॉल नाही खेळू देत म्हणून. आई आई आई, मला फुटबॉल नाही खेळू देत. आई आई. मी चिंट्यानं पिंट्याचं नावच सांगतो जरा आईले. आई, मला चिंट्या पिंट्या खेळू नाही देत. आई आई. आई आई, मला खेळू नाही देत आहे. काय झालं ग चिंकी? काहून रडत आहे? काय झालं? भूक लागली का? काहून रडत आहे? काय झालं? तुला मारलं का? नाही आई, मारलं नाही. मला फुटबॉल नाही खेळू देत आहे चिंट्यानं पिंट्या. चिंट्यानं पिंट्या म्हणते का तू आपला फुटबॉल आण ना, मग आमच्यासोबत खेळ. आई, मला फुटबॉल घेऊन दे ना. पिंकी बेटा, मी कुठून फुटबॉल घेऊन देऊ? माझ्यापाशी तर पैसेच नाही. ते बाबा तर दारू पिऊन येते ना, दिवसभर झोपूनच राहते, कामाला बी नाही जात, मग कुठून येईन पैसे? मी कशी बी कोणाच्याही वावरात जातो ना, थोडेसे पैसे मिळते तर आपलं घर चालते.
आपल्याला 2 टाइमाची भाकर चटणी खायला मिळते. कुठून घेऊन देऊ चिंकी तुला फुटबॉल? पैसेच तर नाही ना. आई मग मी खेळत नाही जाऊ का सांग ना. मला कोणी खेळू बी नाही देत. आपला फुटबॉल आण म्हणतात. मग मी काय करत जाऊ सांग ना. आपण गरीब आहो का आई? पिंट्या पिंट्या म्हणते तू गरीब आस म्हणते. हो चिंकी बेटा आपण गरीबच आहो. ते बाबा दारू पिऊन येते आणि झोपून राहते. कामाला नाही जात ना काही नाही. म्हणून आपण गरीबच आहो चिंकी. आई बाबा काऊन नाही जात कामाले? जात जाणं म्हणा कामाले. मग मला माझ्यासाठी फुटबॉल बी आणन. मी मस्त फुटबॉल खेळन. मी तर सांगू सांगू परेशान झाली बाबा त्या बाबाले. कामाले जा पण माय ऐकतच नाही ना. त्याच्या पायीच तर आमचं रोज झगडा होते. थांब चिंकी बेटा आता मी कोणाच्याही वावरात निंदाले जाईन आणि पैसे येईन तर तुला फुटबॉल घेऊन देईन. तईवरी तुले वाट पाहा लागन चिंकी बेटा. थोडेसे 4-5 दिवस तरी. आई कसे बाबा आत ग माझे. मला फुटबॉल बी नाही घेऊन देत ना काही नाही. दुसऱ्याचे बाबा तर त्याला मस्त फुटबॉल बी घेऊन देतात. काय सांगू ग चिंकी बेटा. तुझे बाबा तर ऐकतच नाही. त्यांना किती काही सांगितलं तरी ते आपल्या मनाचंच करतात. त्यांना किती नाही नाही म्हटलं तरी दारूच पिऊन येतात आणि झोपूनच राहतात. कुठे कामाला जात नाही आणि काही नाही. मी तर संतापून गेले आता. मी तर माझ्या आवडी कधीच पूर्ण केल्या नाही. पण चिंकी बेटा मी दुसऱ्यांच्या वावरात जाऊन काम करेन आणि तुझ्या सगळ्या आवडी पूर्ण करेन. चिंकी बेटा तू तोपर्यंत थोडा धीर धर. मला 4-5 दिवस दे. मी 4-5 दिवसामध्ये तुला छान फुटबॉल घेऊन देईन. किती चांगली आज ग आई तू. तू मला कामाला जाऊन फुटबॉल घेऊन देईन म्हणतो. किती चांगली आई आज तू. आणि हे बाबा तर माझ्यासाठी काहीच करत नाही. कसे बाबा आहे ग हे माझे. चिंकी बेटा ए चिंकी बेटा मी तुझ्यासाठी फुटबॉल आणला. आई तू माझ्यासाठी फुटबॉल आणला. किती चांगली आहेस तू. माई आई खूप चांगली आहे. खूप चांगली आहे. एवढा लाड आला माया. हो आई तू माझ्यासाठी फुटबॉल आणली. तू खूपच चांगली आहेस. घे फुटबॉल घे. खेळायला जा. हो आई आता मी खेळायला जातो. राणी कॅच पकड कॅच. हो चिंगी फेक माझ्याकडे फुटबॉल. मी कॅच पकडतो. पकडली कॅच. आता तू माकड फेक फुटबॉल. अबे पायनं चिंट्या चिंगीनं फुटबॉल आणला. तिच्या आईनं घेऊन दिला वाटते. मला का करायचं आहे घेऊ दे. आता ते आपल्याला नाही खेळू देणार. आपण तिला नाही खेळू दिलं तर ना. मी खेळत बी नाही तिच्यासोबत. मला नाही आणि पोरीसोबत खेळलं ना. मी मा चिंगीसाठी फुटबॉल आणला तर किती खुश झाली ते. तिच्या चेहऱ्यावर किती छान हसू आलं. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप छान वाटत आहे. आपल्या मुलांच्या आवडीनिवडी जपणं सगळ्यांनाच नाही जमत. पण मी थोडा का होईना पण प्रयत्न केला. शेवटी आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद असतो. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर आता उद्याला संध्याकाळी भेटू.